गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज आपण स्टेट बोर्डचा पहिला टॉपिक सुरू करणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट। मी सुरुवातीला टॉपिकचं नाव लिहिते, रिप्रोडक्शन इन लोअर and higher plants। पहा, स्टेट बोर्डच्या या टॉपिकचं नाव रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स असं आहे आणि हाच टॉपिक एनसीईआरटी मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट या नावाने आपल्याला पाहायला मिळतो। तुम्हाला आठवत असेल, आपण नुकताच हा टॉपिक स्टार्ट केला होता कॉलेजमध्ये, रिप्रोडक्शन दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट। त्यामुळं सर्वप्रथम मी आधी हा स्टेट बोर्डचा टॉपिक आपल्याला एक्सप्लेन करणार आहे आणि त्यानंतर आपण एनसीईआरटीचा टॉपिक याच्याशी रिलेटेड डिस्कस करणार आहोत। मला तुम्हाला सांगायलाच आहे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोअर आणि हायर प्लांट्स। 11वीला किंगडम प्लांटी या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं की लोअर प्लांट्स कोणते आणि हायर प्लांट कोणते। फॉर एक्झाम्पल, आपण जर रिवाइज करूया, इथं लोअर प्लांट्स जर आपण कन्सिडर केले तर आपल्या सर्वांना लोअर प्लांटची एक्झाम्पल्स माहित आहेत। त्यामध्ये कोणकोणते प्लांट्स येतात? अल्गी, त्यानंतर ब्रायोफायटा, आणि तिसरं जे प्लांट येतं लोअर प्लांट मध्ये that is called as टेरिडोफायटा, बरोबर आहे। आणि आपण हायर प्लांट मध्ये कोणत्या प्लांटचं एक्झाम्पल घेतो? हायर प्लांट्स आर जिम्नोस्पर्म्स and एंजियोस्पर्म्स। ठीक आहे, लोअर प्लांट्स आपण सांगितलेले आहेत, अल्गी, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा। हायर प्लांट्स आपण एक्सप्लेन करतोय, जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म। जरी टॉपिकचं नाव असेल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, तरी या होल टॉपिक मध्ये आपल्याला मेजॉरिटी ऑफ रिप्रोडक्शन जे पाहायचं आहे ते पाहायचं आहे रिप्रोडक्शन इन एंजियोस्पर्मचं, ज्यालाच आपण काय म्हणतो? फ्लॉवरिंग प्लांट। आणि अगदी सुरुवातीला काही लाईन्स मध्ये आपल्याला लोअर प्लांटचं म्हणजे त्यामध्ये काही लोअर ॲनिमल सुद्धा घेतलेले आहेत, त्यांचं रिप्रोडक्शन यामध्ये पाहायचं आहे। तर आपल्या लक्षात आलं असेल लोअर प्लांट्स कोणते आणि हायर प्लांट्स कोणते, जे आपण 11th स्टँडर्डला किंगडम प्लांटिंग मध्ये बघितलेलं आहे। ठीक आहे, आता आपण टॉपिकला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन अँड विच आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस प्रोसेस। सो फर्स्ट विल सी द डेफिनेशन ऑफ द रिप्रोडक्शन। आता रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। आपल्या सर्वांना आठवत असेल, आपण 11th स्टँडर्डला एनसीईआरटीचा पहिला टॉपिक स्टडी केला होता, त्या टॉपिकचं नाव होतं लिव्हिंग वर्ल्ड। आणि या टॉपिकमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केल्या होत्या आणि त्यातली एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिली होती, त्याचं नाव होतं रिप्रोडक्शन। त्यामुळे ही टर्म आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, पण या ठिकाणी आपण करेक्ट डेफिनेशन रिप्रोडक्शनची काय आहे हे बघणार आहे। सो आय विल राईट फर्स्ट द डेफिनेशन ऑफ द रिप्रोडक्शन। What is reproduction? Reproduction is the production of young ones. Reproduction is the production of young ones like their parents. Okay? Reproduction म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे? Here it is a living process in which there will be formation of the young ones and these young ones looks similar to their parents. म्हणजे पॅरेंट्स सारखे
हे यंग वन्स आपल्याला पाहायला मिळतात या प्रोसेसमध्ये, त्याला आपण म्हणतोय रिप्रोडक्शन. मग आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. जसं आपण बघतो एखादं आंब्याचं झाड आपल्याला पाहायला मिळतं. आंब्याचं झाड जर आपण पॅरेंट प्लांट म्हणून कन्सिडर केलं किंवा पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं, त्याला जे फळ येतं त्याला आपण त्याला जे फळ म्हणजे ज्याला आपण आंबा म्हणतो ते सेम तुम्हाला यंग वन आलेले किंवा ते फळ आलेलं त्या पॅरेंटसारखंच पाहायला मिळतं. किंवा आपण जर ॲनिमलचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल डॉगमध्ये रिप्रोडक्शन झाल्यानंतर जी पिल्लं तयार होतात डॉगची ती सिमिलर तुम्हाला त्या पॅरेंटसारखी पाहायला मिळतात. याचाच अर्थ या प्रोसेसमध्ये जे काही यंग वन्स तयार होतात ते तुम्हाला सेम त्यांच्या पॅरेंटसारखे पाहायला मिळतात. सेम ते पॅरेंटसारखे तुम्हाला सेम म्हणजे जेनेटिकली ॲज वेल ॲज मॉर्फोलॉजिकली आपल्याला पॅरेंटसारखे पाहायला मिळतात. आता आपण बघणार आहोत की व्हाय दिस प्रोसेस इज व्हेरी इसेन्शियल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण म्हणतो रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट, पण त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत, काय इम्पॉर्टन्स त्याचे आहेत ते आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की रिप्रोडक्शन प्रोसेस ही सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते आणि जर ती प्रोसेस झाली नाही एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तर आपल्याला ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ती स्पेसिस पूर्णपणे नष्ट झालेली पाहायला मिळेल, पूर्णपणे एक्सटिंक्ट झालेली पाहायला मिळेल. सो द सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज द इम्पॉर्टन्स or we call as a significance of reproduction. का रिप्रोडक्शन गरजेचं आहे हे आपल्याला कधी समजेल जेव्हा आपण त्याची इम्पॉर्टन्स बघू, आपण तेव्हा त्याची सिग्निफिकन्स बघू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की वाय इट इज इसेन्शियल प्रोसेस. तर पहिला सिग्निफिकन्स या रिप्रोडक्शन प्रोसेसचा आपल्याला असं सांगता येईल की ही प्रोसेस का गरजेची आहे, बिकॉज धिस प्रोसेस मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस. याच्यामुळे काय होतं, या प्रोसेसमुळे आपल्याला स्पेसिसची कंटिन्युटी मेंटेन झालेली पाहायला मिळते. इट मेंटेन दी कंटिन्युटी ऑफ स्पेसिस. ज्या प्रजातीमध्ये ज्या स्पेसिसमध्ये रिप्रोडक्शन होतं ती स्पेसिस तुम्हाला अर्थवर कंटिन्युअस राहिलेली पाहायला मिळते. ती आपलं जनरेशन तयार करत असते आणि एक स्पेसिस डेड झाली की त्याची पुढचं जे जनरेशन आहे ते सर्वाइव्ह होतं. ते सर्वाइव्ह झाल्यानंतर ते डेड झालं की त्याचं पुढचं जनरेशन आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळतं. याचाच अर्थ या रिप्रोडक्शन प्रोसेसमुळे ती स्पेसिस जी आहे ती कंटिन्युअस अर्थवर मेंटेन झालेली पाहायला मिळते, कंटिन्युअस अर्थवर तुम्हाला सर्वाइव्ह झालेली पाहायला मिळते. आणि सेकंड सिग्निफिकन्स आहे जो मोर ऑर लेस तुम्हाला सिमिलर फर्स्ट सिग्निफिकन्स सारखं त्याचं मिनिंग पाहायला मिळतं, ते म्हणजे काय, द सेकंड सिग्निफिकन्स ऑफ द रिप्रोडक्शन इज दॅट इट मेंटेन दी कंटिन्युटी ऑफ लाईफ. ज्या स्पेसिस मध्ये रिप्रोडक्शन होतं ती स्पेसिस कंटिन्युअस तुम्हाला अर्थवर सर्वाइव्ह झालेली पाहायला मिळते ड्यू टू द ओनली प्रोसेस अँड दॅट इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. जर झालंच नाही रिप्रोडक्शन तर काय होऊ शकतं, स्पेसिस कंटिन्युअस राहणार नाही, त्याचं लाईफ आपल्याला कंटिन्युअस अर्थवर पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. मग पहा, तुम्हाला बोर्डला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्कासाठी आणि तो क्वेश्चन म्हणजे काय, तर व्हॉट इज रिप्रोडक्शन, गिव्ह देअर सिग्निफिकन्स. यामध्ये आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन सांगितलेली आहे. इट इज द प्रोसेस वेअर यंग वन्स आर प्रोड्यूस विच आर सिमिलर टू देअर पॅरेंट्स. Okay, and which are the significance of this reproduction? One significance is that it maintain the continuity of the species, and another significance is that it maintain the continuity of life. So this question is very important. Definition of the reproduction as well as its importance or significance of reproduction is very important from exam point of view. Okay, exam point of view. See here, now as we know, every living organism shows the reproduction, but keep in mind all living organisms do not show same type of reproduction. That means there are different methods of reproduction. As you know, some organisms shows asexual reproduction, some organisms shows sexual reproduction, while there are some higher organisms which shows both asexual as well as sexual type of reproduction. So we have to study now which are the types of reproduction. Then here the important point is that we will find
two types of reproduction in every living organism. So next point is that type of reproduction. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला दोन टाइपचे रिप्रोडक्शन्स पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज asexual reproduction and second one is called as sexual reproduction. आपण याआधी बऱ्याच टॉपिक मध्ये 11वीला हे दोन टाइपचे रिप्रोडक्शन बघितलेले आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे. जर आपण मेजर डिफरन्स या दोन्ही रिप्रोडक्शन मधला बघायचं ठरवलं तर आपल्याला काय लक्षात येतं पहा. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व. बघा मी पहिल्यांदा डिस्कस करते असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण काय सांगू शकतो, इट इज अ such a type of reproduction where only one parent is involved. बरोबर आहे. Second one, in this reproduction there is no fusion of the gametes. ज्याला आपण मेल आणि फिमेल गॅमेट म्हणतो, असे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन तुम्हाला या प्रोसेस मध्ये पाहायला मिळत नाही. आणि तिसरा पॉइंट, मियोसिस which is the important process of the cell division which is found in the reproductive cell during the sexual reproduction is absent in this asexual reproduction. किंवा एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर मियोसिस is absent in the asexual reproduction. कोणते तीन पॉइंट सांगितले मी? Only one parent is involved, either male or female. Second thing is that no fusion of gametes takes place, and third one is that meiosis process is absent in the asexual reproduction. While what is mean by sexual reproduction? बरोबर asexual reproduction च्या अपोजिट जे पॉइंट्स येत आहेत ते आपण घेणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय पाहायला मिळतं, इट इज सच अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन वेअर two parents are involved, male parent as well as female parent. बरोबर आहे. सेकंड पॉइंट, there is fusion of male and female gamete. या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेटचं आपल्याला काय पाहायला मिळतं, फ्युजन पाहायला मिळतं. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट, मियोसिस प्रोसेस इज ऑब्झर्व इन दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन. मियोसिस तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. हा आपण डिफरन्स सांगितला असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला. आता आपण इन डिटेल पहिल्यांदा पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मेथड्स एक्सप्लेन करायला विचारले जातात. त्यामुळे आपण पहिल्यांदा डिस्कस करूया असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. सो फर्स्ट विल सी व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. कुठल्याही वर्डच्या आधी जर कॅपिटल लेटर ए आलं तर आपण त्याचा अर्थ लक्षात घेतो ऍब्सेन्स. म्हणजे या शब्दाचा अर्थच काय होतो, absence of sexual reproduction, that is called as asexual reproduction. A चा अर्थ काय होतो, absence. ज्या रिप्रोडक्शन मध्ये ऍब्सेन्स आहे कुणाचा, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, दॅट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता याचे की पॉइंट्स आपण आधी डिस्कस करूया. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे तुम्हाला स्टेट बोर्डला दिलेले आहेत तेच मी तुम्हाला लाईन टू लाईन असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पॉइंट या ठिकाणी एक्सप्लेन करते. पहा इथं काय सांगायचंय बघा आपल्याला. पहिला पॉइंट लक्षात घ्या, असेक्शुअल रिप्रोडक्शन इट डज नॉट इन्व्हॉल्व fusion of two compatible gametes or sex cells. First I will write this point, then I will explain you. That is, asexual reproduction does not involve fusion of two compatible gametes or sex cell. Second one, it produces identical progeny. It produces identical progeny of like that parent and
inherit similar genes of parent. And third important point is that it produces clones. Okay, now see, these are the three important points which define you or explain you what is mean by asexual reproduction. Which are those? First one is that this process does not involve fusion of two compatible gametes. Compatible means what? मराठीमध्ये आपण सक्षम म्हणू. गॅमेट्स म्हणजे काय? जसं तुम्हाला माहित आहे की ह्युमन बीइंगचे एक्झाम्पल घ्या, ज्याच्यामध्ये मेल गॅमेट आपण स्पर्म म्हणून एक्सप्लेन करतोय आणि फिमेल गॅमेट आपण एग म्हणून एक्सप्लेन करतोय. तर या ठिकाणी कॉम्पॅटिबल गॅमेटचा अर्थ लक्षात घ्यायचे की सक्षम गॅमेट असे गॅमेट की जे गॅमेट पुढे जाऊन नवीन यंगवन तयार करू शकतील त्यांच्या फ्युजन नंतर, त्याला आपण म्हणतोय कॉम्पॅटिबल गॅमेट्स. सेक्स सेल म्हणजे काय? गॅमेटचा दुसरा वर्ड काय आहे या ठिकाणी? सेक्स सेल आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारे मेल फिमेल गॅमेटचं, सक्षम मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन होत नाही किंवा सेक्स सेलचं फ्युजन आपल्याला पाहायला मिळत नाही. सेकंड वन काय सांगितलं आपल्याला इथं? इट प्रोड्युसेस आयडेंटिकल प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल्स, यंग वन्स, सिमिलर, आयडेंटिकल, एक्झॅक्टली झेरॉक्स कॉपी तुम्हाला प्रोजेनीची, इंडिव्हिज्युअलची, यंग वनची पाहायला मिळते. कुणासारखी? लाईक देअर पॅरेंट्स. सेम पॅरेंटची एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते. आणि दुसरं महत्वाचं पॉईंट काय सांगितलेलं आहे? अँड इनहेरिट सिमिलर जीन्स ऑफ पॅरेंट. पॅरेंटचे सेम जीन, जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे पॅरेंटचं, जे काही जीन्स पॅरेंटचे आहेत ते सेम टू सेम जीन्स तुम्हाला त्याच्या इंडिव्हिज्युअल मध्ये या टाईपच्या रिप्रोडक्शन मध्ये पास आउट झालेले पाहायला मिळतात. आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट हा आहे की इट प्रोड्युसेस द क्लोन्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला क्लोन्स तयार झालेले पाहायला मिळतात. देन व्हॉट इज मीन बाय क्लोन? क्लोन म्हणजे काय? जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तयार होत नाहीत पण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तयार होतात. हा एक सिग्निफिकन्स आपल्याला सांगता येईल क्लोनचा. मग या ठिकाणी मी तुम्हाला क्लोनची डेफिनेशन लिहिते पहा. व्हॉट इज मीन बाय क्लोन? परत एकदा लक्षात घ्या, जे आपल्याला बायोमध्ये 1 सेंटेन्सचे क्वेश्चन विचारले जातात 1 मार्कसाठी, त्यामध्ये तुम्हाला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. क्लोन म्हणजे काय? तर आपण क्लोनची डेफिनेशन इथे लिहितोय पहा. व्हॉट इज मीन बाय क्लोन? क्लोन म्हणजे काय पहा? मॉर्फोलॉजिकली and genetically identical individuals are called as clones. What is meant by clones? Morphologically and genetically आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज क्लोन. मॉर्फोलॉजिकली म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण बऱ्याच वेळा वर्ड्स वापरतो, मॉर्फोलॉजी अँड अनाटॉमी. मॉर्फोलॉजी म्हणजे आपण काय म्हणतो? एखाद्या ऑर्गॅनिझमचं बाहेरून दिसणारा अपीरन्स, बाहेरून दिसणारं स्ट्रक्चर, त्याला म्हणतो आपण मॉर्फोलॉजी. आणि जेनेटिकली म्हणजे काय? आतून प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये जीन्स आहेत, त्याला म्हणतो आपण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. याचा अर्थ आपण इथं काय सांगायचं आहे? एखादा इंडिव्हिज्युअल जर बाहेरून आणि तिथं जीन कन्सिडर केला तर त्याच्या जीनचं कॉन्स्टिट्यूशन लक्षात घेऊन आणि बाहेरून जर तो सेम त्यांच्या पॅरेंट सारखा दिसत असेल तर त्याला आपण म्हणतोय क्लोन्स. याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल एखाद्या पेजची आपण जेव्हा झेरॉक्स मारतो तेव्हा ती झेरॉक्स कॉपी हुबेहूब तुम्हाला ओरिजिनल पेज सारखी पाहायला मिळते, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. तशा प्रकारे क्लोन म्हणजे एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी तुम्हाला पॅरेंटची पाहायला मिळते, जी सेम बाहेरून पॅरेंट सारखी असते आणि आतून सुद्धा पॅरेंटचे जीन त्याच्यामध्ये सेम असतात. त्यामध्ये पॅरेंट पेक्षा वेगळी असू शकत नाही. पॅरेंटची हुबेहूब आपल्याला झेरॉक्स कॉपी पाहायला मिळते, याला म्हणायचं क्लोन. तर आता आपण एक्सप्लेन केलं इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याचे मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितले की ज्या प्रोसेसमध्ये 2 गॅमेट फ्यूज होत नाहीत, ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिओसिस प्रोसेस ॲब्सेंट पाहायला मिळते, ज्या ठिकाणी पॅरेंट सारखे आयडेंटिकल प्रोटीन तयार होते, पॅरेंट सारखे सेम जीन्स तयार होतात, आणि ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला क्लोन्स तयार झालेले पाहायला मिळतात. की क्लोन म्हणजे आपण सांगितलेले आहे
मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल, त्याला आपण काय म्हणू शकतोय, क्लोन. ही झाली जनरल इन्फॉर्मेशन असेक्शुअल रिप्रोडक्शनची. आता यातलं महत्वाचं काय आहे तर महत्वाचे आहे क्लोनची डेफिनेशन, जी 1 सेंटेन्सला विचारली जाऊ शकते आणि ऍज इट इज ती तुम्हाला अशी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन वेगवेगळ्या टाईपचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जरी असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवत असला तरी प्रत्येकाची असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आपल्याला वेगळी पाहायला मिळते. कोणती मेथड आहे तर आता त्या मेथड आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. इथं आपल्याला ज्या मेथड दिल्या आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या त्या आपण आधी पहिल्यांदा नोट डाऊन करणार आहोत आणि मग इन डिटेल आपण ते एक्सप्लेन करणार आहोत. ओके. सो फर्स्ट मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. ओके. वन एक्झाम्पल इज गिवन हिअर, स्पायरोगायरा. सेकंड मेथड इज budding. Example is yeast. Third method of asexual reproduction is spore formation. Example is Chlamydomonas. Fourth method is binary fission. Example amoeba and paramecium. Fifth method is conidia formation. Example is penicillium. And last method of asexual reproduction is gemule formation. Example is sponges. इथे एक पॉइंट लक्षात घ्या सगळ्यांनी. इथं मी एक्सप्लेन केलेले आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाइप्स. जसं पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये स्पायरोगायरा. सेकंड दिलेलं आहे बडिंग. एक्झाम्पल दिलेलं आहे ईस्ट. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे स्पोर फॉर्मेशन. एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास. बायनरी फिशन. एक्झाम्पल इज ऑफ अमीबा अँड पॅरामोशियम. कोनिडिया फॉर्मेशन. एक्झाम्पल इज ऑफ पेनिसिलियम अँड जेम्युल फॉर्मेशन. एक्झाम्पल इज ऑफ स्पॉन्जेस. इथे एक लक्षात घ्या सर्वांनी, जरी प्रत्येकाच्या समोर तुम्हाला एक एक एक्झाम्पल दिलं असलं तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्याला माहित आहे फ्रॅगमेंटेशन म्हणजे फक्त स्पायरोगायरामध्ये फ्रॅगमेंटेशन होत नाही. देयर आर नंबर ऑफ अल्गे आर देअर विच शोज द फ्रॅगमेंटेशन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. याचा अर्थ फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पण फक्त स्पायरोगायरामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं असं त्याचा अर्थ होत नाही. त्यानंतर बडिंग. बडिंग मध्ये इथे तुम्हाला ईस्टचे एक्झाम्पल दिले आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ईस्ट इज नॉट अ प्लांट, इट इज अन एक्झाम्पल ऑफ द फंगाय. बरोबर की नाही. त्यानंतर हायड्रा या अॅनिमल मध्ये सुद्धा तुम्हाला बडिंग पाहायला मिळतं. जरी नुसता प्लांटचा विचार केला तरी फक्त काही प्लांट मध्ये बडिंग म्हणजे आपण जे आता एक्सप्लेन करतोय ते फक्त फंगाय मध्ये होत असं नाही. देयर आर नंबर ऑफ एक्झाम्पल इन विच देर विल बी फॉर्मेशन ऑफ बड. त्यामुळे फक्त ईस्ट म्हणजेच बडिंग कन्सिडर करायचं नाही. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पण बडिंग ही मेथड तुम्हाला वेगवेगळ्या बाकीच्या प्लांट मध्ये पण पाहायला मिळते. त्यानंतर स्पोर फॉर्मेशन. क्लॅमिडोमोनास सर्वांना माहिती आहे आपल्याला. क्लॅमिडोमोनास इज अन एक्झाम्पल ऑफ द अल्गी. बरोबर आहे. पण या क्लॅमिडोमोनास अल्गी बरोबर अजून अशा किती अल्गे आहेत, ओलवॉक्स, त्यानंतर आपण बघितलेलं आहे क्लोरेला, स्पिरुलिना, अशा वेगवेगळ्या अल्गीमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, अशा टाईपचं रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. बायनरी फिशन. बायनरी फिशन तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियामध्ये सुद्धा बायनरी फिशन होतं. पण इथं दोन एक्झाम्पल दिलेत आपल्याला, अमीबा आणि पॅरामोशियम. आणि कोनिडिया फॉर्मेशन. आता कोनिडिया फॉर्मेशन म्हणजे फंगायमध्ये एक असेक्शुअल मेथड आहे. मी इन डिटेल पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेच. फक्त मला तुम्हाला सांगायचं की बऱ्याच मुलांना असा प्रॉब्लेम वाटू शकतो की हे फ्रॅगमेंटेशन फक्त स्पायरोगायराच का दिलेलं आहे किंवा का फक्त ईस्ट दिलेलं आहे, क्लॅमिडोमोना दिलेलं आहे. तर हे एक एक एक्झाम्पल तुम्हाला त्याचं मेन्शन केलेलं आहे. बट देयर आर लॉट ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. अँड लास्ट
इज द कोनिडिया फॉर्मेशन मीन्स पेनिसिलियम, की जे अँटीबायोटिक ज्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट झालं अशा फंगायमध्ये तुम्हाला कोनिडिया तयार झालेले पाहायला मिळतात. आणि जेमिल फॉर्मेशन हे फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहेत जे आपण किंगडम ॲनिमलियामध्ये पोरिफेरा फायलम मध्ये शिकलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.